नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या एका या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग खास असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर आज मी आणि माझी बहीण आलो आहे, आम्ही आज म्हणजे आज रविवार असल्यामुळे आम्ही आलो आहे बहिणीच्या घरी आणि इकडे भात लावायला घेतलेला आहे। तर मग आता बघा, पावसाळ्याचे दिवस असून पाणीच गायब झालं आहे। तर मग यांना पाणी नसल्यामुळे बोरवेलचं पाणी घेतलं आहे। त्यांनी विहीर आहे यांची, मागे तुम्हाला मी मागे ब्लॉगमध्ये दाखवलेलं विहीर आहे, तर त्याच्यात मोटर टाकलेली, त्याच्यातलं हे पाणी घेऊन आले तिकडे। आणि चला इकडे आपण बघूया मग। बघा, हे एवढं भात लावलेलं आहे आणि इकडे आता लावणार आहेत ते। तर बघू इकडे काय आहे ते ना, नंतर मग आम्ही पण येऊ थोडा वेळ। ॲक्च्युली दिक्षू घरी आलेली होती, त्याच्यामुळे मला तिला घ्यायला यावं लागलं। तिला दादाने तलासरीला आणून सोडलं, मग मी तिला घेऊन आले आता मग इथं बहिणीच्या घरी। तर आता आम्ही कपडे चेंज करून आलो आहे आणि बघा भात लावणीला उतरले। दिक्षूला बघा भात कशी लावते आहे ती, शेवटपर्यंत थांबली ती, इथपर्यंत नाही, जास्त मोठं नव्हतं पण ती शेवटपर्यंत थांबली ती भात लावायला। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बघा इकडे अजय किती मेहनत करत आहे। इकडे खेकडे पण भरपूर होते, पण ते नांगरणे केली ना तेव्हाच बाहेर निघतात। मग आता शांत असल्यामुळे ते कुठे लपले असतील, त्याने पकडलेले आहेत ते जास्त नाही, 2-3च आहे। तर अशी तर भरपूर पकडतात, पण ते आता वेळ पण झालेला होता, दुपारची वेळ होती, पण आम्ही मग दुपारीच आले तर म्हटलं थोडा वेळ लावणी करू आणि नंतर मग जेवण करून ना निघू परत। त्याच्यामुळे आम्ही मग आले आणि चेंज केल्यानंतर लगेच शेतात उतरले। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।
तर बघा आमचं हे भात आता पूर्ण लावून झालंच आहे आणि बघा दीक्षू पण शेवटपर्यंत राहिली, शेवटपर्यंत राहिली, शेवटी जोपर्यंत संपलं नाही तोपर्यंत लावलं तिने। भरपूर थकली असेल, संध्याकाळी जाऊन ना मग काय करते तिलाच माहिती। आणि हे बघा पाणी चालू केलेलं आहे, हे पाणी शेतात सोडलं आणि मग याच्याने नांगरणी करून चिखल केला। चला आता तुम्हाला मी इकडे काय असेल तर दाखवते। मला इकडे भरपूर करडू दिसली, बघा दिसत असेल तुम्हाला, करडू भाजी भरपूर दिसली मला, तर म्हटलं तोडते असं, तर मी थोडीशी मग करडू भाजी तोडून घेतली। भरपूर आहे, खूप बघितले मी जिकडे तिकडे, तर मग आलोय तर थोडी तोडून घेतली। आता पावसाळ्यात जिकडे तिकडे भाज्या भेटतात, बाजारातल्या भाज्या भरपूर महाग झाल्या, पण गावाकडे तर मग आपल्याला भाज्या अशा भेटतच असतात, रानभाज्या। चला तर मग आता आमचं लावून पण झालं आणि भाज्या पण तोडून झाल्यात, तर आता आम्ही जेवायला चाललोय। आमचं मग जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि लगेच आम्ही निघालो। आमची 4ची बस होती, तर बाबू बघा कसं चालत येतं, असं तर कधी आम्हाला पोहोचवेल असं झालं। आम्ही निघालो इथून, मग रिक्षा पकडली, तिथून तलासरीला आलो, मग तलासरीवरून बस पकडली आणि मग बसचा प्रवास करत करत आम्ही डहाणूला आलो। ते या थकलेल्या होत्या बसमध्ये, त्या झोपून गेल्या। बाबूने पण बसमध्ये खूप त्रास दिला, नंतर बाबू पण शांतपणे झोपला आणि दीक्षू मावशी पण झोपलेले। आम्हाला पोचायला म्हणजे 1 तास तरी लागतो बसने, तर आम्ही 4ची बस पकडलेली होती, तर आम्ही 5 किंवा 5:30पर्यंत घरी पोचलो। आणि या दीक्षू मावशी आणि प्रितेश दादा होता, तर त्यांना मूवी बघायला जायचं होतं, मग त्यांनी घरी येऊन फ्रेश झाले आणि लगेच ते मूवी बघायला गेले। 6 वाजताची तिकीट बुक केलेली होती। नंतर आम्ही बाबूना दोघंच होतो घरी, मग मी माझं प्रोजेक्ट असाइनमेंट होते ते कंप्लीट करायला बसली आणि बाबू बघा मला कसा त्रास देतोय, काहीही करू देत नाही, नुसता मस्ती। मग आम्ही थोडा वेळ माझं प्रोजेक्टचं आणि असाइनमेंटचं काम केलं आणि बाबूला थोडा वेळ स्टडी वगैरे दाखवला। नंतर स्वयंपाक बनवून झाल्यानंतर मग परत थोडा स्टडीला बसलो। ते करता मग 9 वाजले आणि मी मग दीक्षू येतील म्हटलं तर त्यांचीच वाट बघत बसलेली। मग त्यांचीही मूवी 9 वाजता संपली असेल, ते जेव्हा आले तेव्हाच मग आम्ही पण जेवायला बसलो। तर असा होता माझा आजचा दिवस। तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघायला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया असाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद। टेक केअर।